अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीत अलीकडे वाढत चाललेल्या दहशतीच्या घटनांमुळे उद्योजक व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक वसाहत आकाराने लहान असली तरी तीच अहिल्यानगरच्या अर्थव्यवस्थेची मुख्य जीवनरेषा आहे. अनेक लघु उद्योग हे पूर्वाश्रमीच्या कामगारांनी एकत्र येऊन उभारलेले असल्याने उद्योगांवर होणारा कोणताही दबाव हा संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला धक्का देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील एल ब्लॉकमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सुयश मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आम्ही संघटनेचे सदस्य उद्योजक श्री अभय मिस्त्री यांनी संघटनेला गंभीर स्वरूपाचे निवेदन दिले. निवेदनानुसार कथित कामगार संघटनेचे पुढारी व काही अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन कंपनीच्या आवारात अनधिकृत प्रवेश केला. यावेळी कंपनीचे कामकाज बंद पाडण्याचा मानस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर तथाकथित व्यक्ती व त्यांच्या साथीदारांनी सुयश मेटल कंपनीच्या मालकांच्या घरी जाऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून घरातील वस्तूंचे नुकसान केल्याचेही निवेदनात नमूद आहे. या संदर्भातील CCTV फुटेज व छायाचित्रे पुराव्यासह प्रशासनाकडे देण्यात आली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अशा व्यक्ती व साथीदारांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच औद्योगिक वसाहतीतील दहशत कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्थानिक पोलिसांना त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम्ही संघटनेतर्फे करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची ठाम भूमिका. दरम्यान या प्रकरणासंदर्भात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस अधीक्षक घारगे यांनी उद्योजकांना आश्वासन देत स्पष्ट शब्दात सांगितले की औद्योगिक वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा प्रकारचा दबाव, धमकी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ धडा शिकवला जाईल. यावेळी आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, मान्य उपाध्यक्ष संजय बंदिष्टी, दिलीप अकोलकर, सह सचिव सतीश गवळी, सचिव प्रफुल्ल पारख, सचिव सुमित लोढा, MCCIAचे अरविंद पारगावकर, निखिल लोढा, दीपक नागरगोजे, मिलिंद एकनाथ कुलकर्णी, बालकृष्ण नरोडे, संदीप कोदरे, राजेश शुक्रे, रिसे साहेब, प्रमोद भारुळे, सुहास फुंदे, संदेश पिंपळकर, भूषण भणगे, सुभाष गुगळे, रोहकले साहेब, दिनेश मुनोत, सुमित सोनवणे, निनाद टिपूकडे, गोकुळ हांडे, सचिन काकड सह बहुसंख्येने उद्योजक उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. आज आम्ही संघटना आणि MCCIच्या वतीने आम्ही सर्व उद्योजक SP सरांच्या भेटीसाठी आलो होतो. गेल्या आठवड्यामध्ये 8 व 9 तारखेला सुयश मेटल प्रेसिंग इथे नवीन युनियन स्थापन करण्यासाठी जी काही अनुचित घटना घडली व त्याच्या पश्चात त्यांच्या घरावरती जे काही 2 गुंडांनी अतिक्रमण केलं किंवा चोरीचा प्रयत्न केला, तोडफोडीचा प्रयत्न केला, त्याचा विरोध करण्यासाठी व MIDC मध्ये अशी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही आज SP सरांना भेटलो. सरांनी आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शनही केलं आणि आम्हाला आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारची अशी अनुचित घटना भविष्यात घडणार नाही व याच्यामध्ये कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच त्यांनी याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही छोट्या घटना आहेत त्याचे पण त्यांनी नोंद करून घेतली व त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल याचं आम्हाला आश्वासित केलं आहे. आणि ते भेटीला सुद्धा येणार आहेत MIDC मध्ये, जेणेकरून भविष्यात अशी कुठली घटना घडू नये यासाठी ते पूर्णपणे काळजी घेणार आहेत. तर आम्ही संघटनेतर्फे व MCCI तर्फे आम्ही सर्व उद्योजक इथे आलो आणि आम्हाला SP सरांनी जे काय आश्वासन दिलेलं आहे त्यांचे आभारही व्यक्त करायचे आहे, कारण त्यांचा रिस्पॉन्स तसा प्रॉम्प्ट आहे आणि आम्हाला त्यांनी जे काही आश्वासन दिले त्याच्यामुळे आमचं एक समाधान आहे की MIDC उद्योजक जे मेन उद्योजक म्हणून आहे तो कामावरती फोकस करू शकेल व त्याच्या पुढच्या वाटचालीस तो कार्यरत राहील. नमस्कार, मी अभय मिस्त्री, सुयश मेटल प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचा मालक आहे. माझ्या कारखान्यात मागच्या रविवारी भाऊसाहेब उनवणे यांनी येऊन कंपनीचं काम वगैरे बंद पाडलं. सगळे कॉन्ट्रॅक्टरची माणसं होती, त्यांनी काम बंद करायसाठी दादागिरी केली. जोडीला 6-7 माणसं होती
आणि त्याच्यामुळे एकंदरीत कारखान्यात दहशतीचं वातावरण झालं होतं. परंतु आम्ही फोन वगैरे केल्यावर पोलीस स्टेशनची तात्काळ मदत झाली आणि त्यांनी काम चालू करायला त्यांना भाग पाडले आणि याचे करून त्या दिवशीचं वातावरण निवळलं. पण त्याच्यानंतर रात्री या मंडळींनी काही माणसं पाठवून त्यांचे साथीदार आमच्या घरी रात्री तोडफोड केली. पोर्चमधलं सर्व सिलिंग वगैरे उचकटवून टाकलं आणि त्याच्यामुळे घरामध्ये एकंदरीत दहशत पसरली आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण MIDCमध्ये असं झालं का ही माणसं घरापर्यंत यायला लागली आणि त्याचा फार मोठा हे झालेला आहे. पण आज आम्ही सगळे एकत्र येऊन संघटना आम्ही त्यांचे सगळे जे उद्योजक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी निवेदन दिलं आहे SP साहेबांना